यहोशवा अध्याय 21. मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख यांच्याकडे लेवी वंशातील पितृकुळांचे प्रमुख आले. ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावी अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती. त्यावरून इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली. ती येणेप्रमाणे कहाती कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहुदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. बाकीच्या कहाती वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यातून, दान वंशाच्या वाट्यातून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 10 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. गेर्शोन वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या आणि आशेर व नफ्ताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून 13 नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रौबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी 12 नगरे दिली. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली. त्यांनी यहुदा व शिमोन ह्यांच्या वंशांची पुढे सांगितलेली नगरे दिली. ही नगरे लेवी वंशातील कहाती कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. त्यास त्यांनी यहुदातील डोंगराळ प्रदेशातले किर्यात आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानासह दिले. आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता, पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती. अहरोन याजकाच्या वंशजांना मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्याखेरीज लिब्ना व त्याचे गायरान, यत्तीर व त्याचे गायरान, एष्टमोवा व त्याचे गायरान, होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान, ऐन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेत शेमेश व त्याचे गायरान, अशी एकंदर 9 नगरे त्या 2 वंशांच्या वतनातून दिली. बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान, अनाथोत व त्याचे गायरान आणि अल्मोन व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. अशा प्रकारे अहरोन वंशातील याजकांना 13 नगरे व त्यांची गायराने मिळाली. बाकीच्या कहाती वंशातील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली. मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान, ह्याखेरीज गेजेर व त्याचे गायरान, किबसाईम व त्याचे गायरान आणि बेत होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे त्यांना दिली. दान वंशाच्या वतनातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान, अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 4 नगरे त्यांनी दिली. मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही 2 नगरे दिली. अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाती वंशजांच्या कुळांची अशी एकंदर 10 नगरे व त्यांची गायराने होती. लेव्यांच्या कुळांपैकी गेर्शोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्याखेरीज बैस्तरा व त्याचे गायरान अशी 2 नगरे दिली. इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान, यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन गन्नीम व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली. आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान, हेलकात व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही 4 नगरे दिली. नफ्ताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालिलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोत दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही 3 नगरे दिली. येणेप्रमाणे गेर्शोन वंशजांची
त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 13 नगरे त्यांच्या गायरानासह होती. बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबूलून वंशाच्या वतनातून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान, दिमना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी 4 नगरे दिली. रऊबेन वंशाच्या वतनातून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान, कदेमोत व त्याचे गायरान आणि मेफात व त्याचे गायरान अशी 4 नगरे त्यांनी दिली. मनुष्यवध करणाऱ्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोत व त्याचे गायरान, याखेरीज महनाईम व त्याचे गायरान, हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर 4 नगरे दिली. ह्याप्रमाणे लेव्यातील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर 12 नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली. इस्रायल लोकांच्या वतनात लेव्यांची एकंदर 48 नगरे त्यांच्या गायरानासह होती. ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानासह होती. सर्व नगरांची हीच परिस्थिती होती. इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही. परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही. त्या सर्व सिद्धीस गेल्या.